मालक व कामगार कुटुंबातील 8 जणांचा होरपळून मृत्यू. पहाटे 3:30 वाजता लागलेल्या आगीत कारखान्याचे मालक, त्यांचे कुटुंब आणि कामगार कुटुंबियांचा दुर्दैवी अंत. मृतांमध्ये 1 वर्षीय बालकाचाही समावेश. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल टेक्सटाईल मिल या टॉवेल कारखान्यात रविवारी पहाटे 3:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील 8 जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण सोलापूर हादरून गेला आहे. आग लागल्यानंतर सुरक्षा रक्षकाने शेजारच्या कारखान्यातील रक्षकाच्या मदतीने अग्निशामक दलाला तत्काळ माहिती दिली. मात्र कारखान्याकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी, त्यांचा नातू अनस 26 वर्ष, नातसून शिफा मंसुरी 24 वर्ष, नातवाचा 1 वर्षीय मुलगा युसुफ आणि कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयशा बागवान हे 5 जण आत अडकून राहिले आणि त्यांचा आगीत मृत्यू झाला. त्याआधी मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान यांचे मृतदेह सकाळी आढळून आले होते. सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून नातेवाईकांची मोठी गर्दी रुग्णालयात आली आहे. या आगीत सोलापूर शहरातील व एनटीपीसीमधील अग्निशमन गाड्यांनी सलग 5 ते 6 तास आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. काही जवानही या मोहिमेदरम्यान भाजले गेले आहेत. आगीची माहिती मिळताच आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान या आगीचे नेमके कारण शॉर्ट सर्किट असल्याची शक्यता असून अधिक तपास सुरू आहे.